सुद्धा आपण स्त्रियांच्या समस्यांवर प्रेम करणारी पाहिली, मातीवर प्रेम करणारा पाहिलं, शेतीवर प्रेम करणारा पाहिलं, आपल्यापेक्षा कित्येक पटीनं ज्याचं वजन जास्त आहे आणि आपल्यापेक्षा कित्येक पटीनं ज्याचा आहार जास्त आहे, जो आसपास कुठेही जवळ सापडत नाही, अशा हत्तीला जो आपला वाटतो तो म्हणजे आपला आनंद शिंदे. छंद प्रत्येकाला असतात, परंतु ते छंद जोपासण्याकरता संधी मिळाल्यानंतर छंद आणि संधी याचं कॉम्बिनेशन झाल्यावर ध्यास निर्माण होतो आणि त्या ध्यासाचं दुसरं नाव म्हणजे आनंद शिंदे आहे. याचं कारण असं आहे की छंद जोपासणारे भरपूर आहेत, संधी मिळणारे भरपूर आहेत, परंतु छंद आणि ध्यास, छंद आणि संधी एकत्र करून आयुष्याचं मिशन लावणारे फार कमी आहेत. म्हणून आनंदच्या कार्याचं मोल खऱ्या अर्थाने अनमोल आहे. पहिला हत्ती जेव्हा पाहिला ना त्यावेळेला काय भावना मनात आली? कारण आतापर्यंत जे तुम्ही हत्ती पाहिलेले होते ते साधारणतः चित्रपटातले होते, मुंबईच्या रस्त्यावरचे होते. जंगलात मुक्तपणे फिरणारा हत्ती जेव्हा पाहिला तेव्हा काय वाटलं? मला जलस फील झालं, कारण त्या मुक्त फिरण्यामध्ये जेवढा निर्धास्तपणा होता आणि त्या मुक्त फिरण्यामध्ये जे कम्युनिकेशन होतं ते फार पॉझिटिव्ह होतं. माणसांमध्ये मला ते कम्युनिकेशन कधी दिसलंच नाही. वाह, क्या बात. आपण असं म्हणतो की हत्तीची स्मरणशक्ती विलक्षण डांगी असते. प्रचंड. याच्यात दोन प्रश्न मनामध्ये येतात. एक म्हणजे याची काही उदाहरणं तुम्हाला मिळाली का? काही एक सांगोवांगी ऐकलेली अशी आणि प्रसूत झालेली कल्पना आहे, भाग एक. आणि दोन, ती स्मरणशक्ती त्यांची असते कुठल्या अवयवामध्ये आणि त्या अवयवाचं रोपण करता येतं का? कारण म्हणजे पुढे बोलायचं होतं आधी तुम्हाला कळलेलं आहे. दोन उदाहरणं तुम्हाला मी नक्की देतो. ही फिल्म सुद्धा मी बघितलेली आहे की आफ्रिकेतल्या एका झूमध्ये एका हत्तीला एका माणसाने चिडवलं ते इतक्या वाईट पद्धतीने चिडवलं की तो हत्ती चिडला आणि तो लिटरली त्या माणसाच्या दिशेने धावायला लागला. मग त्यावेळी त्या झू अथॉरिटीने त्या माणसावरती पूर्ण बंदी घातली की तू आपल्या या झूमध्ये यायचं नाहीस का नाही. तरी सुद्धा एक 4 वर्षानंतर त्यांनी त्या झूला परत भेट दिली आणि त्यावेळी तो त्या हत्तीच्या पिंजऱ्याच्या दिशेने जात होता. हत्तीने तेवढ्या वेळात सोंडेत दगड उचलला होता. जेव्हा तो टप्प्यात आला त्यावेळी तो दगड त्याच्याकडे भिरकावला. त्याच्या इकडे नंतर 8 टाके होते. ही मेमरी येते कुठून? ही मेमरी चिप असते कुठे? हत्तीला नुसती मेमरी नसते, हत्तीला जेनेटिक मेमरी सुद्धा असते. म्हणजे एखाद्या ठिकाणी माझे आजोबा गेले असतील तर ते रूट मॅप्स, दॅट्स द क्वेश्चन, करेक्ट. ते रूट मॅप्स हत्तीच्या आजोबांकडनं वडिलांकडे, वडिलांकडनं माझ्याकडे असे ते पास ऑन होतात. आणि त्यामुळे आयुष्यात माझ्या एखाद्या ठिकाणी मी गेलोही नसेन तरी तिथे पाणी आहे हे मला कळतं, म्हणजे हत्तीला कळतं. आणि ज्यावेळी असं होतं की एखाद्या ठिकाणी ह्युमन कॉलनी डेव्हलप होते आणि ती डेव्हलप झाल्यानंतर त्या ठिकाणी हत्ती येतात आणि आपण म्हणतो की अरे आमच्या एरियात हत्ती आहे. जर आपण इतिहासाचा अभ्यास केला असेल तर त्या ठिकाणी कदाचित त्याचे आजोबा येऊन गेले असतील, पाण्याचा साठा तिकडे बघून गेले असतील, दुष्काळाच्या काळात तो हत्ती तिथे आला असेल. हत्ती तुमच्या एरियात आला की तुम्ही हत्तीच्या एरियात, हा एक प्रश्न असतो. अनेक चित्ता किंवा वाघ हे आपल्याला एकट्याने राहताना दिसतात किंवा फार तर त्यांचं कुटुंब असतं, परंतु हत्ती आम्हाला कळपानं जगताना दिसतो. भारतातल्या अनेक जंगलात मी स्वतः पाहिलेलं आहे. हत्तींचा वापर हा ट्रान्सपोर्टेशनसाठी करताना सुद्धा बघितलेला आहे, परंतु कधी एकटा हत्ती नसतो. अगदी आफ्रिकेच्या केनियाच्या जंगलात सुद्धा मी झुंडी हत्तीच्या बघितलेल्या आहेत. हत्ती इतका शक्तिमान आहे तर मग तो झुंडीनं का राहतो? त्यांची कुटुंब पद्धती तशी असते. जर तुम्ही स्टील बिलीव्ह इन जॉईंट फॅमिली. आणि नुसतं जॉईंट फॅमिली नाही, मी तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्यावेळी पिल्लू जन्माला येतं त्यावेळी त्याला दिवसाला आईचं 50 लिटर दूध लागतं. मग ते दूध आईच्या शरीरात तयार होण्याकरता त्या मावश्या, आत्या, काक्या, आज्या, इतर या सगळ्या त्या पिल्लाची सांभाळण्याची वेळ वाटून घेतात आणि त्या आईला जास्त खाण्यासाठी वेळ देतात.
आणि साधारण 12 वर्षापर्यंत म्हणजे 12व्या वर्षी हत्ती रिप्रोडक्शन करू शकतो. तर साधारण 12व्या वर्षापर्यंत मेल एलिफंट हा हर्डमध्येच असतो, कळपातच असतो. 12व्या वर्षी जर तो गेला नाही तर फिमेल त्याला हकलते, मॅट्रियार्क जी असते ती त्याला कळपातनं हकलते. हत्ती मेल जे एलिफंट असतात ते 3च्या संख्येने एकत्र किंवा एकटे असे फिरत असतात. प्रत्येकाची एक भाषा असते, चिमणीची भाषा असते, तशीच ती हत्तींची भाषा असते. ही भाषा असते याची जाणीव केव्हा झाली आणि तुम्ही त्यांच्या भाषेत बोलता किंवा त्यांची भाषा तुम्हाला समजते हे सुधारणा मला सांगा. मी मगाशी कृष्णाचा तो व्हिडिओ पाय मोडला होता, त्या हत्तीचा तुम्हाला व्हिडिओ दाखवला. तो खरं तर तो कंटिन्युअस एक आवाज काढायचा. तर मी तिकडच्या माहुताला विचारलं की हा आवाज कसला आहे. त्याने सांगितलं की इथे फार गरम होतं म्हणून तो हत्ती तसा आवाज काढतो. पण संध्याकाळी ज्यावेळी वातावरण थंड झालं तेव्हाही तो तसाच आवाज काढत होता. मग मी फोनवरती तो आवाज रेकॉर्ड केला. त्यावेळी माझ्याकडे जो फोन होता त्याच्यावर रेकॉर्ड केला आणि त्रिवेंद्रम झूचे डॉक्टर जेकब अलेक्झांडरनं तो ऐकवला आणि त्यांना विचारलं हे काय आहे. त्यांनी मला सांगितलं दिस इज द रंबलिंग, अ कम्युनिकेशन लँग्वेज ऑफ एलिफंट. आणि मग ज्यावेळी पुढे आणखीन त्याचा अभ्यास सुरू केला त्यावेळी कळलं की हत्ती 10 वेगवेगळ्या प्रकारात ओरडून किंवा आवाज काढून कम्युनिकेशन करू शकतात. फक्त रंबलिंग जे तो करतो ते एक हत्ती दुसऱ्या हत्तीशी 7 किलोमीटर परिघ क्षेत्रामध्ये एक दुसऱ्यांशी सहज बोलू शकतात. पण आपल्या कानांची ती कॅपॅसिटी नसते की आपण तो आवाज ऐकतो. हत्तींचे कान तीक्ष्ण असतात हे नेमकं कशामुळे? कारण इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रहण शक्ती आहे हत्तीमध्ये की 7 किलोमीटरवरचा आवाज सुद्धा, सूक्ष्म आवाज सुद्धा टिपण्याची क्षमता आहे. ही क्षमता नेमकी कशामुळे निर्माण झाली? ती एकतर हत्तीची जी नजर असते ती नजर फार स्ट्रॉंग नसते. जर माणसाच्या दृष्टीने जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर जी व्यक्ती नीट बघू शकत नसते त्याला एखाद्या गोष्टीचा आवाज पटकन कळू शकतो की कोण आलंय, कसला आवाज आहे. तसं हत्तीची नजर स्ट्रॉंग नसते आणि त्यात त्याचे जे डिश असतात, ते कान जे असतात मोठे मोठे, त्याच्यातनं ते आवाज ॲब्सॉर्ब करून घेऊन ते ऐकण्याची क्षमता तो वाढवत असतो सदैव. तुम्ही शब्द वापरलात हत्ती हा सकारात्मक प्राणी आहे. 100%. म्हणजे काय? कारण तुम्हाला चित्र बदलायचं होतं. आफ्रिकन हत्ती एक वेगळ्या स्वरूपात आमच्या समोर येतो आणि आशियन हत्ती हा एक वेगळ्या स्वरूपामध्ये येतो. यातली सकारात्मकता प्राण्यांमधली म्हणजे काय? आत्ता ज्या दृष्टीने हत्ती आपल्या समोर आणला जातो की शेत उद्ध्वस्त करतो, मी लोकांच्या एरियात येऊन दोडामार्ग, आपल्याकडे कोकणात दोडामार्गमध्ये हत्तीग्राम तयार केले त्याच्याकडे. हो. तर खरं तर हत्तीची खाण्याची पद्धतच ती असते. ज्यावेळी तो शेत खातो त्यावेळी त्याची खाण्याची पद्धतच ती असते की तो ते उपटून घेतो. उपटून घेतल्यावर त्याच्यावरची माती तो झटकतो. एवढा मोठा प्राणी चालतो त्यावेळी थोडीशी नासधूस होतेच, त्याबद्दल काही शंका नाही. आणि ह्याच्यात मला काही माणसाला दोष द्यायचा नाही. ज्याचं नुकसान झालं त्याला जास्त फील होते ती गोष्ट. पण हत्ती त्याचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते क्रंच झाल्यामुळे आता अन्नाच्या शोधात इथे येतो. म्हणजे कर्नाटकात ज्यावेळी मी जाऊन आलो तिकडे जे एलिफंट चे जे स्वतःची होती ती लोकांनी विकत घेऊन तिथे रबर प्लांटेशन केलं. रबर हे हत्तीचं खाणं नाही आहे. मग तो त्या शोधार्थ तिथे येत असतो आणि त्या शोधाच्या त्याची जी मूळ जे असतं त्या शोधात असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की हत्ती आमच्या एरियात आला, हत्तीने आमचं शेत खाल्लं. जर खरं बघायला गेलं, जर हत्तीला शिक्षण आलं असतं आणि हत्तीने 7-12 केला असता तर माणसाला जमिनीचा एवढाही तुकडा उरला नसता. माणसाला साधारणतः 4 प्रकारच्या भावना किंवा विकार असतात. प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्याच बाबतीत पक्षपात झाला, किंवा एकटेपणाची भावना असते, किंवा विफलता येते, किंवा त्याला नैराश्याने ग्रासतं. या 4ही भावभावना या प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार फरकानं कधी ना कधीतरी त्याच्या आयुष्यमानात त्याला भोगावे लागतात. काही जण त्याच्यातनं बाहेर येतात, काही जण त्याच्यातच स्वतःला संपवतात, काही जण त्यातून उत्तुंग असा मार्ग शोधतात आणि अपयशाला यशामध्ये कन्वर्ट करतात. शेवटी फेल्युअर आणि सक्सेस मध्ये फरक काय हो? साधा आहे. सक्सेस मेक्स यू नोन टू वर्ल्ड
अँड फेल्युअर मेक्स वर्ल्ड नोन टू यू. जगाची ओळख आपल्याला फेल्युअरमध्ये होते आणि आपली ओळख आपल्याला यशामध्ये होते. परंतु या सगळ्यात हे जे 4 विकार आपल्यामध्ये येतात तसेच ते हत्तींमध्ये पण येतात का? कारण तुम्ही मगाशी एक शब्द वापरलात की तो गिव्हअप्स केल्यासारखा करत होता. म्हणजे नेमकं काय? अनेक जण आयुष्यात पटकन गिव्हअप करतात. फेसबुकला नाही आलं तरी गिव्हअप करणारी लोक आहेत. म्हणजे गल्लीत विचारत नाही कुत्र आणि फेसबुकला 5,000 मित्र. एस्पेशली ज्यावेळी पिल्लू जे असतं, पिल्लू आईपासून वेगळं होतं. पिल्लू फार पॅम्पर केलं जातं. म्हणजे कळपामध्ये पिल्लाची जे स्थान असतं, पहिली 2 वर्ष एकतर त्याला कोणीही ओरडत नाही. त्याचे जे सगळे नखरे असतात, नाटकं असतात, ती सगळी मान्य केली जातात. प्रत्येक म्हणजे 1 ते 4 महिन्यामध्ये प्रत्येक 2ऱ्या किंवा 3ऱ्या सेकंदाला हर्डमधला कोणीतरी त्याला सोंडेनी टच करत असतो. त्याला तो कॉन्फिडन्स मिळत असतो की तू सुरक्षित आहेस आणि तुझ्याबरोबर आम्ही आहोत. आणि ज्यावेळी ह्या सगळ्यातनं त्याचे लाड खूप होतात, त्या 2 वर्षात त्याला हे शिकवलं जातं की पाणी कसं सक करायचं, पाणी कसं स्प्रे करायचं. आपल्याला जशी आपल्या बेबीला कावीळ होते तसं पिल्लू जे जन्माला येतं त्याला स्किन डिसीज होतो आणि त्याला आई चिखलाची आंघोळ घालते आणि तो 3-4 वेळा आंघोळ घातल्यावर, म्हणजे 3-4 दिवस आंघोळ घातल्यावर ती स्किन डिसीज त्याचा जातो. तर हे सगळं जर आता 1 महिन्याचं एक पिल्लू आईपासून वेगळं झालं होतं, त्याला लिटरली आम्ही चिखलात बसवून चिखलाने आंघोळ घातली आणि त्याच्यानंतर ते आता फार तंदुरुस्त आहे. तर हे सगळं ज्यावेळी तो मिस करतो, त्याचं स्पेशल असणं ज्यावेळी तो मिस करतो, त्यावेळी ते जगण्याची इच्छा सोडून देतो. आणि नुसतं पिल्लाच्या बाबतीत हे होतं असं नाही. जर पिल्लू गेलं तर त्याची आई पुढचा आठवडाभर त्या कलेवरापाशी राहते. कावळ्याला सुद्धा तिथे बसू देत नाही. तिची जी धावपळ असते ना, जंगली जनावरांनी जवळ येऊ नये म्हणून, जी काळजी असते मेलेल्या पिल्लाची सुद्धा, त्याच्यात 10% जरी काळजी कुठल्या आईने घेतली ना तर आपलं एकही मूल वाया जाणार नाही. जी भावना आहे ती अत्यंत महत्त्वाची. याचं कारण ज्या समाजामध्ये वृद्धाश्रम खूप वाढले जातात आणि ज्या समाजामध्ये पोलिसांना वृद्धांची काळजी घ्यावी लागते, अशा प्रकारची सूचना गृहमंत्र्यांना द्यावी लागते, तिथे हे एकत्र कुटुंब पद्धतीत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्राण्याचा पाण्याशी संबंध येतो, पण तो पाण्यातला प्राणी किंवा पाण्याशी खेळणारा प्राणी म्हणून ओळखला जात नाही. पाणवठ्यावर वाघ येतो, पाणी पिऊन जातो, परंतु तो परत जातो. शेकडो तास पाण्यात डुंबणाऱ्या हत्तीचं आणि पाण्याचं इतकं जवळचं नातं काय? कारण जिथे पाणी आहे तिथे हत्ती आहे आणि हत्ती हा पाण्यात आहे. म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक तर दिवसाला 200 ते 250 लिटर आकारमानानुसार त्यांना ते पाणी प्यायला लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याजवळ चिखल असतो. आपल्याला घाम येतो, हत्तीला स्वेट ग्लँड्स नाही, हत्तीला घाम येत नाही. बरं, स्किन 1 इंच जाड असते, डिओड्रंट नाही त्यांच्याकडे, नाही. स्किन जी आहे ती 1 इंच जाड असते. तर त्या 1 इंच जाड असलेल्या स्किनला शांत आणि थंड ठेवण्यासाठी त्यांना त्या चिखलाचा आणि पाण्याचा वापर होतो. आपल्याला आतापर्यंत कधीच प्रश्न पडला नाही की हत्तीची स्किन एवढी खडबडीत ब्रिंकली का असते. त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की त्या ब्रिंकल्समध्ये तो चिखल, ते पाणी साठून राहतं आणि बऱ्याच लांब काळापर्यंत त्यांना तो थंडावा मिळत राहतो त्या ठिकाणी, म्हणून ती स्किन ब्रिंकली आहे. आपल्याकडे माणसांमधले फरक चटकन त्वचेमुळे कळून येतात, रंगामुळे कळून येतात. हा मंगोलियन आहे, त्यांची त्वचा काहीशी पिवळसर असते, किंवा चिनी किंवा जापनीज लोक आहेत, त्यांची चेहऱ्याची विशिष्ट ठेवण आहे, डोळे लहान असतात. तसंच धिप्पाड असे आफ्रिकन आपल्याला दिसतात. हत्तींमध्ये पण अशा काही हे आहेत का? कारण काही हत्ती हे पाहता क्षणी, ज्याच्याविषयी हत्तीला काही माहिती नाही आहे, हत्तींचा अभ्यास नाही आहे, अशी लोक पण सांगतात की हा आफ्रिकन हत्ती आहे किंवा हा इथला हत्ती आहे, हा एशियन हत्ती आहे. हत्तींमध्ये हे असे प्रकार कशामुळे पडले? मायग्रेशनमुळे, हवामानाच्या फरकामुळे, का त्यांच्यामध्ये गुणसूत्रांनीच ती वेगळेपण आणलं? त्या वातावरणामुळे ते हत्ती तसे. आफ्रिकेत उष्णता खूप आहे, त्यामुळे ते जास्त उंच आहेत, जमिनीपासून वर आहे, म्हणजे त्यांची उंची जास्त असल्यामुळे.
त्यांचे पाय उंच असतात, प्लस त्यांचे कान मोठे असतात. कारण कान हलवून सुद्धा त्यांचं बॉडी टेम्परेचर ते 3 ते 5 डिग्रीने खाली आणतात. त्यांचं रक्ताभिसरण सुद्धा कानातनं होत असतं. आणि बेसिक फरकामध्ये तुम्हाला असंही सांगेन की उंचीबरोबरच हत्तीच्या सोंडेमध्ये सुद्धा आफ्रिकन एलिफंट आणि एशियन एलिफंटमध्ये फरक आहे. आपल्या एशियन एलिफंटला एकच अंगठा असतो वरच्या बाजूला, आफ्रिकन एलिफंटला वरती खालती दोन्ही अंगठे असतात. तर हा एक महत्त्वाचा फरक आहे. त्यांच्या परिसरात जे काही उगवतं, जे काही त्यांना खाण्यासाठी गरजेचं असतं ते उचलण्याची क्षमता त्या सोंडेत यावी म्हणून ती रचना झालेली आहे. आणि एशियन एलिफंटला मुख्यत्वे ते फॉरेस्ट मध्ये राहतात, रेन फॉरेस्टमध्ये जगणारे हत्ती आहेत. मग त्यांना 2 अंगठे असण्यापेक्षा त्यांची सोंडेची ताकद त्यांना जास्त वापरायला लागते, म्हणून तिथे एक अंगठा आहे आणि खालती मूठ आहे. दरवर्षी साधारणतः 1% फॉरेस्ट कव्हर आपल्याकडचं जगातलं कमी होत आहे. म्हणजेच हत्तींचं राहण्याचं ठिकाणच मुळात कमी होतं. त्या व्यतिरिक्त आतापर्यंत फॉरेस्ट कव्हर मनुष्याच्या आक्रमणामुळे कमी झालंय ते वेगळं. मग या सगळ्याचा हत्तींच्या अस्तित्वावर नैसर्गिकरित्या काही परिणाम होतोय का? 100%. तर हत्ती उघड्यावर येतात. त्यांचं म्हणजे मुळात आपले हत्ती जे आहेत ते साधारणपणे डांबरी रस्त्यावर सुद्धा चालायला अजून त्यांचे पाय तयार नाही. ते जंगलात चालण्यासाठीच ते तयार आहेत. आणि म्हणून हे जे शहरात हत्ती जे डांबरी रस्त्यावर चालवले जातात त्यांना त्यांच्या पायाला त्याच्यामुळे जखमा होतात प्रॉपर. ते उघड्यावर येतात कारण जंगल संपत चाललंय. मग उघड्यावर आल्यावर त्यांना पोट भरायला पाहिजे. पोट भरण्याकरता मग शेतात घुसतात. शेतात घुसले की जास्त बदनाम होतात आणि बदनाम होतात आणि मग त्यामुळे पेपरात येतात. एक आजारपण प्रत्येक प्राण्याला असतं, तसं हत्तीलाही असतं. हो. आणि त्याचे आपण व्हिडिओ दाखवलात की हत्तींची काळजी कशी घेतली जाते, किंवा हत्तींचं नेमकं आजारपण काय असतं. कारण इतका प्रचंड आवाढव्य आकाराचा की ज्याची भाषा आपल्याला कळत नाही. मुळात त्याचा आजार डिटेक्ट कसा करतात? कारण स्कॅन काढायचा म्हटलं तर स्कॅनर चालू शकणार नाही त्याच्या शरीरावर, कारण 1 इंच जाडीची ही आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू. तो त्याची MRI जर करायची वेळ आली किंवा त्यांचा एक्सरे काढायची वेळ आली तर काय वापरला जातं, किंवा शस्त्रक्रिया करताना काय केलं जातं. कारण हत्तींवरच्या शस्त्रक्रिया सुद्धा आपल्याकडे काही ठिकाणी होतात. विशेषतः आफ्रिकेमध्ये याचं खूप मोठं सेंटर, केनियाला मी स्वतः जाऊन बघितलेलं आहे. तर कोणत्या प्रकारचे आजार आणि त्याच्यावर काय प्रकारच्या उपाययोजना? जास्तीत जास्त आजारी पडणारे हत्ती हे मानवाशी संबंधित असलेले असतात. हत्तीकडनं माणसाला एकही आजार होत नाही. पण जर त्याच्या केअरटेकरला जर TB झाला असेल तर तो त्याच्याकडे पास ऑन होऊ शकतो. म्हणजे कोट्टूर एलिफंट सेंटरची एक फार राजबिंडा हत्ती होता आणि एक दिवस अचानक त्याला TB झाल्याचं डिटेक्ट झालं. कारण त्यावेळी त्यांचा युरिन टेस्ट होते, त्यांची डंग टेस्ट होते, मग ते खायला कमी लागतात, एका विचित्र पद्धतीने उभे राहतात. या सगळ्या सिम्पटम्सवरनं लक्षात येतं की त्यांना काहीतरी आजार झालाय. मग ते युरिन डंग टेस्ट करून त्यांना त्यांचा आजार डिटेक्ट केला जातो. एका त्रिवेंद्रममधले जेकब अलेक्झांडरचं जे नाव सांगितलं तुम्हाला, त्यांनी तर कॅन्सर झालेल्या हत्तीला केमो पण केलेलं. आणि हे सगळे ज्यावेळी ते आता एखादा बिडी फुकणारा माहूत असतो, त्याला खोकला असतो, त्या खोकल्यामुळे हत्तीला खोकलाच नाही होणार पण इतर काहीतरी संसर्ग होऊ शकतो. आपल्याकडे पेटा अंतर्गत अनेक कायदे करण्यात आलेले आहेत, किंवा वाघांच्या पोचिंगवर आपल्याकडे अत्यंत कडक कायदे आहेत. जर हत्ती 15 मिनिटाला एक हत्ती मरतोय आणि 2025 नंतर हत्ती कदाचित म्युझियमचा पीस असू शकेल अशी परिस्थिती जर आता आहे, तर मग हत्तींच्या संरक्षणासाठी वुड बी एंडेंजर स्पेशीज अशी काही कॅटेगरी आहे का? त्याच्याकरता काय कायदे काय आर द लॉज सफिशियंट इनफ? लॉज आर सफिशियंट इनफ, बट त्याचं काय म्हणतात इम्प्लिमेंटेशन जे करायला हवं त्याच्यात एकतर जंगलात CCTV कॅमेरे बसवणं हे कठीण जातं. जंगलात कुठनंही कोणी कशी एंट्री घेऊ शकतं. हवी असलेली मॅनपॉवर जंगलात उपलब्ध होतेच अशी नाही. एक कुठेतरी एलिफंटसाठी एक फोर्स असणं गरजेचं आहे.
कारण पोचिंग करता हत्ती मारले जातातच. मध्ये केरळमध्ये फार मोठी केस झाली होती कोडनाडच्या जंगलामध्ये. तिथे त्या माणसाने खास बंदूक बनवून घेतली होती हत्ती मारायला, पण नशिबाने तो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नजरेत आला आणि तो पकडला गेला. मग लोक डेअरिंग फार करतात आणि त्याचं एक पुढचं हे पण मी तुम्हाला सांगतो की या पोचर्सची डेअरिंग कुठपर्यंत गेली आहे. आत्ता आफ्रिकेमध्ये एक ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनचा हेलिकॉप्टर आहे जे या पोचर्सवरती नजर ठेवतं. तर त्याचं पॅट्रोलिंग चालू असताना पोचर्सनी गोळ्या मारून ते हेलिकॉप्टर हवेतल्या हवेत उडवून दिलं आणि तो पायलट गेला त्याच्यात. हत्ती मारले जातात त्याच्यासाठी फक्त हस्तिदंत ही एकच गोष्ट कारणीभूत आहे? मोठ्या प्रमाणात ती गोष्ट कारणीभूत आहे, कारण इतर अवयवांचा काय उपयोग होतो हे अजून लोकांना ज्ञात नाही आहे. आणि ते ज्ञात नाही हे वाघाच्या कसं मिशा किंवा वाघाची नख किंवा वाघाची स्किन ही एक इंटरनॅशनली प्राइस कमॉडिटी आहे. हो. परंतु हत्तींच्या बाबतीत असं काही आतापर्यंत लोकांना हस्तिदंतच माहिती आहे, तेवढं मला वाटतं बस. परवा एक भारतात अचंब्याची गोष्ट घडली आणि ती म्हणजे प्राण्यांच्या शर्यती करता अख्ख्या दक्षिणातली कलाकारांची फौजच्या फौज उभी राहिली आणि प्रत्येक करायला लागला जल्लीकट्टू बद्दल. ज्या जल्लीकट्टू बद्दल सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत. परंतु असं एक प्राणीप्रेम आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर आलं की मला हीच आमची ट्रॅडिशन आहे याच्यावर बोललं गेलं आणि त्या ट्रॅडिशन करता अख्खं तमिळनाडू रस्त्यावर आलं. आणि मग काही माध्यमांनी तर असाही स्टान्स घेतला, मग महाराष्ट्रातल्या अशा गोष्टींबद्दल मराठी ॲक्टर्स किंवा पुढे येणार, परंतु जे पुढे आले ते योग्य मार्गावर आहेत का याचा कोणी विचार खरं तर दुर्दैवाने करत नव्हतं. अशा प्रकारच्या हत्तींच्या स्पर्धा काही ठिकाणी होतात आपल्याकडे. हत्तींचा उपयोग हा हत्तींच्या फुटबॉलसाठी सुद्धा आपल्याकडे काही वेळाला राजस्थानमध्ये मी 1-2 ठिकाणी तशा प्रकारच्या मॅचेस होताना बघितलेले आहेत. याच्यानंतर आपलं मत काय? त्या स्पर्धा होऊ नये. माणसांनी माणसाकरता केलेले खेळ माणसाकरता पुरेसे आहे, त्याच्यात त्यांनी प्राण्याला ओढू नये. कारण निसर्ग चक्रामध्ये त्याचं स्वतःचं असं, मी हत्तीबद्दल बोलत नाही, कुठल्याही प्राण्याचं निसर्ग चक्रामध्ये स्वतःचं असं स्थान आहे. त्याचं स्थान असण्याचं काही कारण आहे, त्यामुळे त्याला तिथेच असू द्या. उगाच त्याला आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या मनोरंजनासाठी अशा प्रकारच्या खेळांमध्ये ओढण्याची काही एक गरज नाही. वा, क्या बात आहे. प्रेक्षको, आपल्यापेक्षा कित्येक अधिक पटीनं अन्न खाणारे, आपल्यापेक्षा कित्येक पटीनं वजन ज्याचं जास्त आहे, ज्याची भाषा आपल्याला येत नाही, ज्याची त्वचा किंवा आकार आपल्यासारखा नाही, किंवा आपण ज्या वातावरणात वाढलो त्या शहरी भागातल्या कुठल्याही भागात तो आपल्याला दिसत नाही, अशा एका प्राण्याशी मैत्री करायची आणि आपल्याला छंद, त्या छंदातून मिळणारी संधी आणि त्या संधीचा ध्यासात झालेलं रूपांतर आणि त्या ध्यासातून पुढे एक शास्त्र आणि त्या शास्त्राचा विषय हा हाती, हे अत्यंत अद्भुत असा प्रवास. प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपण राजीनामा द्यावा आणि आपल्याला जे मनाला वाटतं ते करावं. फार कमी लोक असे असतात की जिथे हे करू शकतात. ते करायचं काम आपल्याकडे आनंद शिंदे यांनी केलं. प्रत्येकाला असं वाटत असतं आपण श्रीमंत व्हावं, पण गजांत लक्ष्मी ज्यांना खऱ्या अर्थाने मिळाली असा हा आमचा आनंद शिंदे. गजांत लक्ष्मीच नाही तर माझी लक्ष्मी, माझा राजीनामा माझ्याऐवजी माझ्या लक्ष्मीने दिलेला आहे. क्या बात. मी मगाशी बघितलं असेल. ग्रेट ग्रेट.